व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागानं राज्यभरात सुरू केलेल्या धाड सत्राचा परिणाम आता बाजारपेठेत दिसून येतोय. पाम ऑइल आणि चीज पासून तयार होणाऱ्या अॅनालॉग पनीरला पनीर म्हणून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली असून त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यू कार्डवर करणं बंधनकारक करण्यात आलंय. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कारवाईमुळे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर मोठा आळा बसलाय. मात्र याचाच परिणाम म्हणून नागपुरात पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदावर तुकाराम मुंढे आल्यापासून संपूर्ण राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागांचं धाड सत्र सुरू आहे आणि त्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये पनीरच्या उपलब्धतेवर पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पनीरचा तुटवडा पाहायला मिळत आहे. विशेष करून हॉटेल इंडस्ट्री या संपूर्ण पनीरच्या तुटवड्याचा सामना करत आहे. पनीरचा तुटवडा असण्याचं नेमकं कारण काय? अचानक काय झालं एक आठवड्यापासून की पनीर कमी मिळत आहे? बरोबर. एक तर सगळ्यात पहिले हा रूल जो आहे अॅनालॉगचा आणि पनीरचा हे वेगवेगळं करण्याचा आणि मेन्शन करण्याचा हा रूल खूप चांगला आहे. कारण आमच्यासारखे जे जेन्युइन किंवा हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड जे काही लोक होते, जे स्टँडर्ड सगळं विकायचे, तर त्यांनाही पनीर नॉर्मल विकतानाही अॅनालॉगवाल्यांशी कॉम्पीट करावं लागायचं स्वस्तवाल्यांशी. तर मुंडे साहेबांनी हा जो रूल केलेला आहे हा फारच सुंदर रूल आहे. आणि त्याप्रमाणे पण होतं असं आहे की आम्ही जे B2B वाले आम्ही वेंडर्सकडनं, स्टँडर्ड वेंडर्सकडनं आमचं असोसिएशनवाले सगळं पनीर घेतात, त्यांना इनिशियली तुटवडा जाणवत नाही. पण आम्हाला आमच्या रिक्वायरमेंटपेक्षा जास्त लागलं आणि आम्ही मग बाकीच्या वेंडर्सकडे जर गेलो तर तिथे तो तुटवडा जाणवतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जो भेसळयुक्त जो पनीर विकला जातो त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आलं किंवा त्यांनी पळ काढलं असं म्हणता येईल? अगदी पळ काढलाच असेल. पळ काढलेला आहे म्हणून जे लोक ऍक्च्युअल चांगलं पनीर वापरायचे नाही तर ते या पनीरच्या वेंडर्सकडे आले. ते पनीरच्या वेंडर्सकडे आले त्यामुळे तेच पनीर अनेक लोकांमध्ये तुटवडा निर्माण होण्याचं कारण ते आहे. त्याच्यामुळे नॅचरल आहे की ते पनीर भेसळयुक्त पनीर कमी झालेलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाचं आणि त्यांनी राज्यभर सुरू केलेल्या धाड सत्राचं हॉटेल असोसिएशन स्वागत करते. बिलकुल स्वागत करतं, 100% स्वागत करतं. त्यामुळेच नागपूरमध्ये असो किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये असो, पनीर असो की इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याचा कशा प्रकारे तुटवडा निर्माण झाला हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रा हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावलाय. महिनाभरापासून राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धाड सत्र सुरू आहे. त्यानंतर तुकाराम मुंढेंनाही चांगला पाठिंबा मिळतोय. आता ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेनंही मुंढेंना पाठिंबा दर्शवलाय. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. तुकाराम मुंढेंना संरक्षण देण्याची मागणी या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. तसंच मुंढेंची बदली होऊ नये यासाठी ग्राहक पंचायतनं मुंढेंच्या समर्थनाचा ठराव पारित करून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय. असं का वाटलं तुम्हाला की तुकाराम मुंढेंना संरक्षण द्यायला पाहिजे? पहिले म्हणजे तुकाराम मुंढे यांचं अन्न औषध प्रशासन आयुक्त जी नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो. परंतु त्यांनी ग्राहकांचं हित, ग्राहकांचं आरोग्य जपण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. पण हे करत असताना त्याच्या मागे जे काही प्रभावित झालेले आहेत, ज्यांना काही नुकसान होते, ही अशा प्रकारची फार मोठी लॉबी त्यांना पुन्हा हटवण्याचा या विभागातून आणि त्यांना दुसरी त्यांची बदली करा असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती ग्राहक पण संघटनेला मिळाली असल्यामुळे ग्राहक संघटना त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे किंवा संरक्षणाकडे पूर्णतः समर्थन करीत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना संरक्षण द्यावं अशी मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहे. असा ठराव आम्ही पाठवत आहोत. मुंढे साहेबांच्या आगमनामुळे एक प्रशासकीय उत्तम, प्रामाणिक आणि दक्ष अधिकारी आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता खुश आहे. कारण की पनीर आणि दुधाचे जे अतिप्रमाणात उत्पादन होत होतं आणि ते मागणीनुसार मिळत होतं त्यावर प्रश्नचिन्ह होतेच. पण मुंढे साहेबांमुळे आता ते दिसत आहे की सगळ्यांनी अॅनालॉग पनीर वगैरे लिहिणं चालू केलेले आहे. पनीरचे प्रकार लोकांना समजायला लागलेले आहे आणि शुद्ध पनीर आम्हाला मिळावं, शुद्ध वस्तू आम्हाला मिळावी ही जी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांची मागणी होती की वितरणात समानता असावी आणि उत्पादनात त्याचे जे काय वाढ व्हावी, तर हे त्रिसूत्रीवर आम्ही काम करीत असताना आम्ही मुंढे यांचे प्रशंसक आहोत. आम्ही कोणाची अंधभक्त नाही. कोणीही अधिकारी जर असं प्रामाणिक कार्य करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर.